Hello students, how are you everyone? Good. Yes. So मुलांनो आता आपण काय करूया, यापूर्वी आपण स्वर पाठ 1 आणि पाठ 2 पाठ 1 मध्ये स्वर किती बघितले, कोणकोणते बघितले स्वर अ पासून तर मोठे उ पर्यंत, अ से लेके उ तक। लेसन नंबर 1 यानी पाठ 1 में हमने देखा, फिर पाठ 2 में हमने ए ते आहा, पाठ 2 मध्ये आपण ए ते आहा पर्यंत स्वर शिकले आपण एवढे। त्यापासून तयार होणारे शब्द सुद्धा बघितले, जसे अ कशाचा शिकलो आपण, अ अननसाचा, आ आईचा, इ इमारतीचा, इ इडलिंबूचा, उ उखडीचा, उ उसाचा, ए एडक्याचा, ए ऐरणचा, ओ ओठाचा, औ औषधाचा, अंगठ्याचा आणि आहा प्रातःचा। इतपर्यंत अपन यहाँ तक हमने स्वर और स्वरों से बनने वाले शब्द हमने कल के वीडियो तक देखे। ओके, अब हम क्या करेंगे बच्चों, मुलांनो आता आपण काय करूया, जसं आपण पाठ 1 अ ते उ पर्यंत बघितलं तेव्हा त्यानंतर एक छोटासा अभ्यास आपण पूर्ण केला ना। हमने पाठ 1 जब देखा अ से लेके उ तक, वो हमारा कंप्लीट हो जाने के बाद हमने उस पर आधारित जो एक्सरसाइज है, अभ्यास है, वो कंप्लीट किया। सेम वैसे ही अब पार्ट 2 पर आधारित जो अभ्यास है वह हम करेंगे। आता पार्ट 2 वर आधारित सुद्धा 2 अभ्यास दिलेले आहेत, त्यामधील अभ्यास नंबर 1 अभ्यास 1 आपण आज बघूया। सर्वप्रथम अभ्यास 1 बघूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास 1 पूर्ण करून घेऊया। ओके, तर चला मग अ ए ते आहा, ए ते आहा पर्यंत आपण स्वर बघूया। आता बघा इकडे गाडलेले अक्षर लिहा। अभ्यास 1 मध्ये बच्चों आपके बुक में पेज नंबर 22, आपके पास बुक है तो आप पेज नंबर 22 निकालेंगे और जो मैं आपको बोर्ड पे बताते जा रही हूँ आप वैसे ही उसे कंप्लीट करेंगे। ओके, पेज नंबर कितनी पेज नंबर 22। अगर आपके पास बुक नहीं है तो आप इसको कॉपी में लिखेंगे। पहले जिसके पास बुक है वो पहले बुक में कंप्लीट करेंगे, उसके बाद उसे कॉपी में लिखेंगे, और जिसके पास बुक है ही नहीं वो डायरेक्टली कॉपी में लिखना स्टार्ट करेंगे। ओके, तर चला आता आपण बघूया प्रश्न 1 अभ्यास 1 मध्ये प्रश्न अ एक्सरसाइज 1 में का क्वेश्चन नंबर ए समझो। गाडलेले अक्षर लिहा। काय आहे, गाडलेले अक्षर लिहा। इसका अर्थ यह होता है कि देखो यहाँ आपको दिखाई दे रहा, तुम्हाला दिसत असेल इथे मध्ये मध्ये एक बॉक्स सोडलेले आहेत ना, एक बॉक्स ब्लैंक छूटा है। इसका मतलब यहाँ पे जो स्वर आएगा वह स्वर हमको लिखना है। अब पार्ट 2 में हमने ए से लेके आहा तक, पार्ट 2 मध्ये आपण ए पासून आहा पर्यंत स्वर शिकले, तर त्या स्वरापैकी कोणते स्वर इथे लिहिलेले नाही आहे ते आपल्याला इथे लिहायचे, समजलं? तर चला आपण बघूया आता। म्हणजे ए नंतर कोणता स्वर येतो, ओ नंतर कोणता स्वर येतो आणि आहा नंतर कोणता स्वर येतो। मतलब ए के बाद क्या आता है, ओ के बाद कौन सा स्वर आएगा, अम के बाद कौन सा स्वर आएगा, वो हमको यहाँ लिखना है। और आपको तो पता है, आता है ना आपको, ए नंतर ए ऐ ओ औ अम आणि आहा येतो ना। मग चला इथे लिहूया आपण। ए नंतर काय, सॉरी ए ऐ नाही, सर्वप्रथम ए, तर ए नंतर काय येणार, ए नंतर यस ऐ। मग इथे लिहूया ऐ, ए नंतर ऐ, ए के बाद ऐ आता है, फिर ऐ के बाद कौन सा स्वर आता है, ए एडक्याचा, ए ऐरणीचा, ओ ओठाचा आणि ओ नंतर यस औ औषधाचा, औ कशाचा, औषधाचा। अपन जिन शब्दों को बॉक्स में फिल कर रहे हैं उनके नीचे अंडरलाइन करके चलेंगे, ठीक है, ताकि हमें समझ में आए कि हमने ब्लैंक स्पेस में ब्लैंक जो बॉक्स थे उसमें ये लिखा है। ए के बाद ऐ के बाद ओ के बाद औ के बाद क्या आता है अम, और अम के बाद आहा। अम नंतर कोणता स्वर येतो, आहा येतो ना। मग आपण इथं काय लिहूया, आहा। चला लिहूया मग अम आणि आहा। ए ऐ ओ औ अम आणि आहा झालं पूर्ण। आता यांचं वाचन कसं करायचं, ए एडक्याचा, ऐ ऐरणीचा, ओ
ए एडक्याचा, ए ऐरणीचा, ओ ओठाचा, औ औषधाचा, अंगठ्याचा आणि आहा आहे. तर अशा प्रकारे आपण अभ्यास 1 मधील प्रश्न अ गाडलेले शब्द लिहा, गाडलेले अक्षर लिहा, हे आपलं कंप्लीट झाले. तो बच्चों आप इसे अपने कॉपी में या बुक में जल्दी से कंप्लीट कीजिए, फिर हम क्वेश्चन नंबर 2 देखेंगे. चलो करिए इसे. झालं हे. आता आपण प्रश्न 2 म्हणजेच आ कडे वळूया. अब हम देखेंगे प्रश्न 2 आ, जिसमें लिखा हुआ है खालील चित्रांच्या पहिल्या अक्षरांची जोड्या लावा. आता हे आपण इरेज करून घेऊया आणि प्रश्न 2 इसको हम इरेज कर लेंगे और क्वेश्चन नंबर 2 यहाँ पर लिखेंगे. क्या है? खालील चित्रांच्या पहिल्या अक्षरांची जोड्या लावा. आ, खालील चित्रांच्या पहिल्या अक्षरांशी काय करायचं आहे? जोड्या लावा. पहिल्या अक्षरांची जोड्या लावायच्या. इसका अर्थ क्या होता है? अभी मैं यहाँ नीचे कुछ पिक्चर्स ड्रॉ करूंगी और उनके जो पहला अक्षर है, पहला वर्ण है, वह भी हम लिखेंगे. उसमें से कौन सा पिक्चर से कौन सा वर्ण या कौन से वर्ण से कौन से पिक्चर का नाम बनता है, यह हम आइडेंटिफाई करेंगे और मैच करेंगे. ठीक है. तो अभी मैं यहाँ पिक्चर्स ड्रॉ कर रही हूँ. देखिए बच्चों, एक्सरसाइज 1 का अभ्यास 1 का प्रश्न आ, इसमें मैंने बताया था कि मैंने अभी देखो अब यहाँ पिक्चर्स ड्रॉ कर लिए हैं. अब इन पिक्चर्स को देखकर उसके लिए कौन सा वर्ण आता है, कौन सा स्वर आता है, उसके साथ उसे मॅच करना है. ओके. म्हणजेच ही चित्र जे मी काढलेलं आहे, हे सगळे चित्र पाहायचे आणि या चित्रांसाठी कोणता स्वर आहे इथे ते आपण बघायचं आणि जोड्या लावायचं. कारण आपण स्वरापासून तयार होणारे शब्द बघितले आणि त्यांच्यासोबत त्या शब्दांचे चित्र सुद्धा काढले. हमने पिक्चर्स भी बनाए, जैसे ए एडक्याचा, ए ऐरणीचा केलं अशा प्रकारे. तो ए, ऐ, ओ, औ, आणि आहा. तर बघा, आपण हे जे प्रश्न 2 बघत आहोत, यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे? चित्र आणि त्यांचे जे स्वर आहेत त्यांच्याशी त्यांचे जोड्या लावायचे. समझ में आ गया मैं क्या कह रही हूँ? अभी हमें जो प्रश्न 2 है, खालील चित्रांच्या पहिल्या अक्षरांची जोड्या लावा, अभी हमें पढ़े ना, ए से लेकर आहा तक स्वर, इनके साथ इनके चित्रों की जोड़ियाँ मैच करनी है. समझ में आया? ओके. चला सुरू करूया मग आता. ए कशाचा आपण शिकलो होतो, एकदा आपण याला रिवाइज करूया. ए एडक्याचा, ए ऐरणीचा, ओ ओठाचा, औ औषधाचा, अंगठ्याचा आणि आहा प्रातःचा आहे. मग आता या शब्दांची अभी हमने जो शब्द पढ़े, ए एडक्याचा, ऐरणीचा बोला ना, तो इनसे रिलेटेड इनके पिक्चर कौन से है उसके साथ इन्हें मैच करेंगे. तो सबसे पहला है ए. सर्वप्रथम काय आहे? ए. मग ए पासून काय होतो? ए पासून कोणता शब्द तयार होतो? यस, ए एडक्याचा होतो ना, एडक्याचा. आता एडका कुठे आहे? एडक्याचे चित्र इधर कुठे है? मतलब ए से एडका होता है, पता है आपको. अब एडका कहाँ पर है उसका चित्र देखना है, पिक्चर देखना है और उसके पिक्चर से इस ए को मैच करना है. ओके. चलो देखते हैं. ए पासून ए एडक्याचा हा आहे एडका. मग ह्या ए ची जोडी कुठे लावायची? एडका. ए पासून एडका, ए से एडका, एडका से त्याची जोड़ी लगाई. अब ए से एडका बन गया ना. इस तरीके से जोड़ी लगानी है और उसको मैच करना है. अब ए के बाद क्या आता है? ऐ येतो ना. ए नंतर ऐ. आता ए एडक्याचा आपण शिकला, मग ऐ से काय? ऐ कशाचा? ऐ ऐरणीचा.
आहे ना। मग ऐरणीचा शब्द, ऐरण कुठे आहे, ऐरणीचे चित्र कुठे आहे हे आपल्याला शोधायचे इकडे। मग शोधा बरं, दिसत आहे का? देखिए आप इधर कहीं आपको दिखाई दे रहा है कि ऐरण कहाँ है। ऐरण म्हणजे काय, मी तुम्हाला शिकवताना त्याचं चित्र काढून दिलेलं होतं आहे ना। हमने पहले इसके पिक्चर्स भी ड्रॉ किए थे, तो अब आपको उसी पिक्चर को पहचानना है कि ऐरण कहाँ है, कुठे आहे ऐरण। मग आता इकडे बघू, हे काय आहे, अंक, ऐरण नाही आहे, हे ओठाचं चित्र आहे। हे काय आहे, औषध, प्रातः। मग हे काय आहे, यस, हे आहे ऐरण आहे ना। तर मग ऐ कशाचा, ऐरणीचा। मग ऐची जोडी कोणाशी लावायची, ऐरणीशी। ऐरणीचा, ए एडक्याचा, ऐरणीच्या, ए एडक्याचा, ऐरणीच्या। आता ऐ नंतर कोणता स्वर येतो, ऐ नंतर येतो ओ। ऐ के बाद क्या आता है, ओ। आता ओ पासून कोणता शब्द तयार होतो, ओ कशाचा शिकलो होता आपण, ओ ओठाचा, माहिती आहे ना आपल्याला, ओ ओठाचा। आता ओठ कुठे आहे, बघा इथे चित्रामध्ये ओठ दिसत आहे का कुठे तुम्हाला, यस आहे ना। हे ओठ का चित्र है, ओठ का पिक्चर है। तर मग ओ कशाचा, ओठाचा, ओ ओठाचा। तर मग ओ ची जोडी याच्याशी लावायची, इसको इसके साथ मैच करेंगे। मग आता लग ओ ओठाचा, ओ कशाचा, ओठाचा। ए एडक्याचा, ऐरणीचा, ओ ओठाचा। आता ओ नंतर येतो औ, ओ नंतर काय येतो, औ। मग औ कशाचा, औ औषधाचा, औ औषधाचा। औ से हमने औषध, मेडिसिन पढ़ा था ना। औषध म्हणजेच मेडिसिन, मेडिसिन की डिब्बी होती, उसमें गोलियां होती है, टैबलेट्स होती है, ये सारी मेडिसिन आहे। तर त्याच मेडिसिन म्हणजे औषधाचं चित्र कुठे आहे, मग आपण चित्रामध्ये बघितलं होतं ना शिकताना, एक डब्बी काढली होती, गोळ्या खाली पडलेल्या, मतलब एक छोटी सी बॉटल ड्रॉ किया था, उसके पास छोटी छोटी गोलियां गिरी हुई थी, मेडिसिन गिरी हुई थी ना, कैप्सूल्स थी। तो ऐसा पिक्चर आपको कहाँ दिखाई दे रहा है, जो वो होगा उसी को हम कहेंगे औषध। तेच काय आहे, मग औषध। हे तर ऐरण झालं, हे काय आहे, औषध आहे का नाही। मग हे दिसत आहे का, क्या ये है औषध, यस आहे ना, हे आहे औषध। तर मग औ कशाचा, औषधाचा, औ औषधाचा। ए एडक्याचा, ऐरणीच्या, ओ ओठाचा आणि औ औषधाचा। त्यानंतर औ नंतर येतो अम, औ नंतर अम कशाचा, अंगठ्याचा। आपण बघितलं तेव्हा अंगठ्याचा शिकलो होता ना। तर अंगठ्याचा, अंगचा, अंकचा, अंजीरच्या, अंबारीच्या। अशा प्रकारे आपण वेगवेगळे शब्द पासून तयार केले। इस तरीके से हमने से अलग अलग शब्द बनाए थे काफ़ी सारे शब्द। अब उसमें से जो भी शब्द होगा, जो पिक्चर होगा, उसको यहाँ हम मैच करेंगे। अब यहाँ देखिए, इथे बघा, हे तर झालेलं आहे। मग हे काय आहे, हे आमचं चित्र नाही आहे। आता इकडे बघा काय दिसत आहे, एक दिखाई दे रहा है आपको। अब एक क्या है, नंबर है, 1 2 3 4 5, ये सारे क्या है, नंबर्स है। तो नंबर्स को ही हम मराठी में कहते हैं अंक। नंबर्सला आपण मराठीमध्ये काय म्हणू, अंक। तर मग हा काय आहे, अंक, काय आहे हे, अंक। तर मग पासून अंक बनविला होता आपण। मग अंकची जोडी कशाची लावायची, अंकाशी। अंकचा, अंक की जोड़ी, ये जो एक ड्रॉ किया है, एक बनाया है, इसके साथ लगाएंगे अंकचा। ए एडक्याचा, ऐरणीचा, ओ ओठाचा, औ औषधाचा, अंकचा आणि आहा मग शेवटी प्रातःचा। आहा कशाचा, आहा प्रातःचा, आहा प्रातःचा। प्रातः म्हणजे सकाळ, सुबह हमने पढ़ा था, प्रातःचा। तर अशा प्रकारे आपण ए ऐ ओ औ आणि आहा या स्वरांपासून तयार होणारे त्यांचे चित्र आणि त्या चित्रांशी त्यांच्या जोड्या लावल्या। तर बच्चों, इस तरीके से हमने अभ्यास 1 पाठ 2 वर आधारित
अभ्यास 1 आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केला. हमने अभ्यास 1 आज के वीडियो में पढ़ा है. अब उसके बाद में हम अभ्यास 2 आता 2 अभ्यास आहे हा पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत हे जे मी लिहिले है बच्चों, जो मैंने अभी आपको पिक्चर्स ड्रॉ करके दिए ना, तो आप या तो इसके स्क्रीनशॉट लेके उन्हें कॉपी में ड्रॉ करेंगे. इस तरीके से सारे पिक्चर्स ड्रॉ करेंगे. आपने बड़ों की हेल्प लेंगे पिक्चर्स ड्रॉ करने में, और वो सारे आपके कॉपी में दिखने चाहिए. ओके, तर हे वहीमध्ये लिहायचं, बुकमध्ये सुद्धा कंप्लीट करायचं. नंतर या पुढील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. ओके, बाय एव्हरीवन.